नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2 मधील कार्ल मार्क्स ह्या नवीन एका समाजशास्त्रज्ञाचा अभ्यास करणार आहोत. त्यांनी दिलेले योगदानांचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये मार्कियन्स थेअरी ऑफ क्लास कॉन्फ्लिक्ट, मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला त्यांचा जीवन परिचय बघायचा आहे. अ जर्मन स्कॉलर, फिलॉसॉफर, इकॉनॉमिस्ट, हिस्टोरियन, पॉलिटिकल थिंकर्स, सोशल सायंटिस्ट, जर्नलिस्ट, लॉयर्स अँड ग्रेट रिव्होल्युशनरी. कार्ल मार्क्स is also known as the architect of communism. His thoughts are very powerful and influence all over the world. कार्ल मार्क्स हा जर्मन अभ्यासक, मूळ ते जर्मनचे होते. जर्मन या देशातलं त्यांचं हे वेगवेगळं व्यक्तिमत्व जे की आपल्याला या समाजशास्त्रातून अभ्यासायचं आहे. तर ते एक तत्त्ववेत्ता होते, अर्थशास्त्रज्ञही होते, इतिहासकार होते, राजकीय विचारवंतही होते आणि समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, वकील आणि थोर क्रांतिकारकही होते. मार्क्सला साम्यवादाचा रचनाकारही मानले गेलेले आहे. त्यांचे हे विचार आपण संपूर्ण जगात अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावी असे मानले जाते. आजही, आजच्या काळातही त्यांचे विचार खूपच सार्थ आहे. तर या संदर्भात आपल्याला मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत अभ्यासायचा आहे. त्यामध्ये बघूया आपण. द थेअरी ऑफ क्लास कॉन्फ्लिक्ट इज अ सेंट्रल ऑफ मार्कियन्स थ्रोट in his Communist Manifesto. Marx has said that at every stage in history there is a war between the classes. There is a antagonism and hatred between two classes. For example, capitalists and workers. वर्ग संघर्षाचा सिद्धांत ही जी संकल्पना आहे ती मार्क्सच्या विचारांच्या केंद्रबिंदू मानलं गेलेलं आहे. कारण त्यांच्या विचारामध्ये सर्वात अगोदर वर्ग संघर्षाचा सिद्धांत आला. त्यांच्या साम्यवादी जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अगोदर इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये 2 वर्ग आहेत असं मांडलेलं होतं. म्हणजे भांडणं करणे किंवा वाद घालण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, आहे की नाही. आणि म्हणून 2 वर्गामध्ये संघर्ष जेव्हा होतो त्यावेळेला वर्ग संघर्ष होतो असं त्यांचं मत आहे. मग 2 वर्ग सांगितलेले त्यांनी, उदाहरण म्हणून भांडवलदार आणि कामगार. या 2 वर्गांमध्ये आपण बघतो कायम वैरभाव, द्वेषभाव आपल्याला दिसतो. एकमेकांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी किंवा मागण्या पूर्ण न करून देण्यासाठी असेही वाद आपल्याला कायमस्वरूपी दिसतात. आणि याच घटकावर त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. मार्क्सच्या मते आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया असतो. त्यांच्या तत्त्वज्ञानात ते वर्गीय स्तरीकरणाला सर्वोच्च महत्त्व देतात. त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ वर्ग संघर्षाच्या दृष्टिकोनातूनच मांडलेला आहे. क्लास इन सोसायटी सिम्पली मीन्स इकॉनॉमिक क्लास विच इज बेस्ड ऑन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इन सोसायटी. समाजातील वर्ग म्हणजेच काय तर आर्थिक वर्ग, जो की पैशाचा वर्ग, जे मुख्यत्वे करून उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवर आपल्याला आधारित असलेला दिसतो. मार्क्स ॲनालिसिस ऑफ क्लास कॉन्फ्लिक्ट इन द कॅपिटलिस्ट सोसायटी इज समराइज्ड बिलो. यामध्ये आपल्याला आता विश्लेषण बघायचं आहे मार्क्सच्या काही ह्या पॉईंट्सचं. द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर्टी, मालमत्तेचे महत्त्व. कार्ल मार्क्सने जे की भांडवलशाही समाजवादातील वर्गसंघर्ष मांडलेला आहे, तर त्या वर्गसंघर्षाचं विश्लेषण आपल्याला या पॉईंट्समध्ये बघायचं आहे. फर्स्ट इज दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर्टी. द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेचे जे महत्त्व आहे. मार्क्सच्या मते संपत्तीचे स्वरूप हे कोणत्याही समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते आणि म्हणून उत्पादनाच्या साधनांशी व्यक्तीचे नाते काय आहे यावर वर्गव्यवस्था ही ठरत असते. For Marx, the most important characteristics of any society is its form of property. Classes are determined
determined on the basis of the individual's relations to means of production. त्यानंतर त्यांनी पॉलरायझेशन ऑफ क्लासेस वर्गांचे ध्रुवीकरण. द होल सोसायटी ब्रेक्स अप मोर अँड मोर इंटू टू ग्रेट hostile campus, two directly antagonistic classes. The tendency towards the radical polarization of classes inherent in the capitalist society. संपूर्ण समाजाचे दोन भिन्न वर्गांमध्ये त्यांनी विभाजन केलेलं होतं. वैरभाव असणारे हे वर्ग असतात. भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये अत्यंत तीव्र असे हे वर्गाचे ध्रुवीकरण होणे हे स्वाभाविक असते. म्हणजे वर्गाचे ध्रुवीकरण होणे म्हणजे काय, तर एकूणच दोन वर्ग, भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग. मग हे वर्ग त्यांची संघटना उभी करून एकमेकांवर प्रभाव पाडत असतात आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी. आणि ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये काय असतं, वैरभाव असतो, एकमेकांमध्ये दुरावा असतो, वैचारिक दुरावा, जो की ह्या वर्गसंघर्षातून आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट अभ्यासतोय, सरप्लस व्हॅल्यू, अतिरिक्त मूल्य. कॅपिटलिस्ट ॲक्युम्युलेशन प्रॉफिट थ्रू द एक्सप्लॉइटेशन ऑफ लेबर. कामगारांचे शोषण करून भांडवलदार वर्ग काय करत असतो, अतिरिक्त नफा कमवत असतो. कारण त्यांचं ध्येय तेच असतं, जास्तीत जास्त नफा मिळवणं भांडवलदारांचं, आणि जास्तीत जास्त काम कमीत कमी पैशांमध्ये कामगारांकडून करून घेणं. त्याला अतिरिक्त मूल्य म्हटलेलं आहे, सरप्लस व्हॅल्यू. त्यानंतर पुढचं आहे पॉप्युलरायझेशन, दारिद्र्यात वाढ. पॉप्युलरायझेशन, द प्रॉपर्टी ऑफ द वर्कर्स क्लास ग्रोज with the increasing exploitation of labor. According to Marx, poverty is the result of exploitation and not of security. दारिद्र्यामध्ये वाढ. त्यांचं मत आहे की वर्गसंघर्ष ज्यावेळेला होतो त्यावेळेला दारिद्र्यात वाढ होत जाते. कामगारांच्या वाढत्या शोषणातून कामगारांच्या वर्गांच्या दारिद्र्यामध्ये वाढ होत असते. कामगारचे वर्ग जे असतात त्यांच्या दारिद्र्यात हळूहळू वाढ होते. कारण मार्क्सच्या मते हे दारिद्र्य हा काय आहे, साधनांच्या दुर्मिळतेचा परिणाम आहे, किंवा तो परिणाम नसेलही कदाचित, पण तो कामगारांच्या शोषणाचाही परिणाम होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. म्हणून दारिद्र्यात वाढ होते. बऱ्याचदा कामगारांचं कामाच्या ठिकाणी कारखान्याच्या ठिकाणी शोषण होत असतं आणि म्हणून त्याच्या दारिद्र्यात हळूहळू वाढ होते. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, ॲलिनेशन. 5 नंबरचा पॉईंट, ॲलिनेशन, परात्मता किंवा अलगता. आर्थिक शोषण आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती यामुळे काय होतं, कामगारांना परात्मतेला सामोरे जावे लागते. काम ही कामगाराची अभिव्यक्ती राहत नसून अत्यंत खालावलेले जीवनमान ही त्याची ओळख बनत असते. कामगार हा स्वतःपासून, कामापासून आणि उत्पादनापासून अलग किंवा परात्म होतो, म्हणजे दूर होतो. Alienation, economic exploitation and inhuman conditions lead to the increasing alienation of workers. Work is no longer an expression of the worker but only a degraded instrument of livelihood. The worker becomes alienated from oneself, from the process as well as the product. म्हणजे ज्या वेळेला एखादा कामगार जो आहे एखादी वस्तू तयार करतोय त्या कारखान्यामध्ये, पण त्या वस्तूवर त्याचा अधिकार असतो का बरं, तर नाही. त्या वस्तूवर अधिकार असतो भांडवलदाराचा, कारण तो त्याला विकायची असतं ती वस्तू, आणि ती वस्तू विकून त्याला नफा मिळवायचा असतो, आणि त्या नफ्यातून मग ठरलेल्या जे पगार आहेत तो कामगाराला दिला जातो. आणि म्हणून ती व्यक्ती त्या वस्तूवर हक्क सांगू शकत नाही, आणि म्हणून त्याला अलगता किंवा परात्मता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, 6 नंबरचा, क्लासेस सॉलिडॅरिटी अँड अँटागोनिझम. म्हणजेच वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष.
वाढत्या वर्गाविषयक जाणीवेमुळे एका वर्गातील व्यक्तीमध्ये एकात्मता वाढत जाते आणि विरुद्ध वर्गाबद्दल आत्यंतिक द्वेषभाव वाढत असतो. विथ द ग्रोथ ऑफ क्लास कॉन्सिक्वेन्सेस द क्रिटिलायझेशन of social relations into two groups become streamlined. The classes tend to become internally homogeneous and class struggle more intensive. म्हणजे यामध्ये काय होतं, वर्गाचे जे काही ऐक्य आहे आणि त्यातून संघर्ष वाढतो. जसं भांडवलदार वर्ग आहे तर भांडवलदार वर्गाला भांडवलदार वर्गच मदत करणार, तसंच मग कामगार वर्गाला कामगार वर्गच मदत करणार आणि म्हणून यांच्यामध्ये काय होतं, एकमेकांच्या वर्गाबद्दल द्वेष वाढीला लागतो आणि त्यांची संख्याही वाढत जाते. म्हणजे कुठेतरी त्यांचं जे काही मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही आणि म्हणून वर्गाचं ऐक्य वाढत जातं पण त्यांच्यामध्ये संघर्ष वाढत जातो. त्यानंतर आपण 7 नंबरचा पॉईंट बघतोय, रिव्होल्यूशन, क्रांती. या संघर्षाचा एक शेवट क्रांतीने होतो. म्हणजे कुठेतरी वाद होतात, भांडणं होतात आणि मग मागण्या पूर्ण होतात. यामुळे भांडवलशाही समाजाच्या रचनेचा या ठिकाणी ह्रास व्हायला लागतो, म्हणजे ती कमकुवत व्हायला लागते. ॲट द पीक ऑफ क्लास वॉर अ व्हायलेंट रिव्होल्यूशन ब्रेक्स आउट. दिस रिस्टोअर्स द स्ट्रक्चर ऑफ कॅपिटलिस्ट सोसायटी. त्यानंतर आपण 8 नंबरचा पॉईंट बघतोय, डिक्टेटरशिप ऑफ proliterate. Dictatorship of proliterate. The revolution brings about social dictatorship of the proliterate म्हणजेच workers. The revolution destroys the capitalist class. According to Marx, it is a traditional phase. कामगारांची हुकुमशाही ह्या पॉईंटमध्ये आपण बघत आहोत की क्रांतीनंतर कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित होते. म्हणजे कामगार म्हणेल तसं कारखानदाराने ऐकावं, एकूणच ही वृत्ती वाढत जाते. भांडवलदार वर्गाचा क्रांतीत अस्त होतो. म्हणजे ही जी काही कामगार वर्ग आहे तो भांडवलदारावर वर्चस्व मिळवतो, म्हणजे त्याच्या मागण्या जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेला. मग मार्क्सच्या मते ही एक संक्रमण अवस्था आहे. म्हणजे काय होतं आहे की कुठेतरी ह्या कामगारांमध्ये तिथे सुरुवात होते की आपण इथे कुणीतरी आपली एक ओळख आहे किंवा आपण इथे काहीतरी एका पदावर आहोत याची जाणीव व्हायला लागते. म्हणजे कुठेतरी कामगारामध्ये काय होते, हुकुमशाही प्रवृत्ती वाढीत जाते. एक दोन मागण्या पूर्ण झाल्या, परत आंदोलन केलं, परत वाद घातले भांडवलदाराशी की परत त्यांचं मागण्या पूर्ण होत आहे. म्हणजे एकूणच हुकुमशाही. म्हणजे ते हत्यार कुठलं उगारतात भांडवलदारांवर की संप पुकारणे. हे मोठं हत्यार आहे कामगारांचं आणि त्या माध्यमातून ते आपल्या मागण्या पूर्ण करत असतात आणि एकूणच हुकुमशाही प्रवृत्ती वाढताना आपल्याला दिसते. त्यानंतर आपण 9 नंबरचा पॉईंट बघतोय, इमर्जन्स ऑफ द कम्युनिस्ट सोसायटी. साम्यवादी समाजाचा उदय. अब्लिएशन ऑफ इफेक्टिव्ह प्रायव्हेट प्रॉपर्टी विल eliminate class and class conflict. As Marx says, the state will eventually wither away in a classless society. म्हणजेच त्यांचं मत आहे की खाजगी मालमत्तेच्या विनाशानंतरच वर्ग आणि वर्गसंघर्ष संपुष्टात येईल. खाजगी मालमत्ता म्हणजे कुठली, भांडवलशाही किंवा कारखानदारांची जी काही मालमत्ता आहे तिचा ज्यावेळेला विनाश होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या वर्गसंघर्षाचा विनाश होईल किंवा ती संपेल. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे वर्गविरहित समाजामध्ये अंतिमतः राज्यसंस्था देखील लोप पावत चाललेली आहे किंवा पावेल असं त्यांचं मत आहे. या समाजव्यवस्थेमध्ये कोणाकडेच खाजगी मालकी हक्क नसेल असं त्यांचं मत. त्यांच्या विचारातला समाज कसा आहे बघा, कार्ल मार्क्सच्या विचारांचा, की त्यांचं मत आहे की कोणीच इथले वर्चस्व कुणाचंही राहणार नाही असा समाज मार्क्स यांना अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावेल आणि तिच्या गरजानुसार त्यांची मिळकत असेल असं एकूणच साम्यवादी समाजाचा नंतर उदय होईल अशी आशा आपल्याला कार्ल मार्क्स यांनी केलेली दिसते. कार्ल मार्क्स यांनी जो वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी ह्या
संघर्षाविषयीच्या विस्तृत अशा बाबी ह्या पॉईंट्समधून मांडलेल्या आहेत. परंतु शेवटच्या पॉईंटमध्ये त्यांनी आशा व्यक्त केली आहे की साम्यवादी समाज हा नक्कीच जन्माला येईल किंवा तिची संक्रमण अवस्था असेल की ज्या ठिकाणी भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग हे एकाच लाईनीत येतील किंवा एकाच स्तरावर येतील आणि आपलं काम करून घेतील. ठीक आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये कार्ल मार्क्स यांच्या एकूणच पूर्ण प्रवासाचं किंवा त्यांच्या अभ्यास युगाचं दर्शन घेतलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.